Hello students, welcome to the Education Foundation Maharashtra. I am Sumita. Today we are learning for subject English. Okay, for standard 3rd. See, this is our topic. Topic name is vocabulary. आता मुलांना सांगा vocabulary म्हणजे काय? तर vocabulary म्हणजे काय असतं? शब्दांचा समूह असतो किंवा संग्रह. शब्द संग्रह म्हणजेच काय तर vocabulary. ओके, शब्दसंग्रह ज्यात इतके असे शब्द ज्याच्याने आपण वाक्य तयार करतो आणि वाक्यांपासून उतारा. बरोबर, पॅसेज आपण म्हणतो त्याला इंग्लिश मध्ये. बरोबर, जसं की आता मी तुम्हाला एक शब्द सांगितला की त्या शब्दापासून तुम्ही वाक्य तयार करू शकता. बरोबर, वाक्य तयार करू शकता. मग तेव्हा त्याच्यापासून तुम्ही उताराही तयार करू शकतात. बरोबर, तसंच जसं आपण लिहिताना पहिले काय उपयोग करतो, शब्दांचा उपयोग करत असतो. जसं की आता मी तुम्हाला एक शब्द दिला आहे शाळा. ठीक आहे, शाळा. आता आपण तेच इंग्लिश मध्ये बघणार आहोत. आता शाळेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात बरं? काय म्हणतात तर स्कूल असं म्हणतात. बरोबर, आता स्कूल हा शब्द जो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक काय दिलेला आहे, फक्त एक शब्द दिलेला आहे. बरोबर, आता या शब्दापासून आपण वाक्य तयार करू शकतो. वाक्य तयार करू शकतो, परत त्याच्यापासून पॅरेग्राफ किंवा उतारा तयार करू शकतो. बरोबर, तसंच आता जर आपल्याकडे शब्द संग्रहच नसेल तर आपण उतारा तयार करू शकू का, किंवा आपण एखादं वाक्य तयार करू शकू का? नाही करू शकणार. बरोबर, तसंच शब्द संग्रह आपल्याला उपयोगात कसा आणता येईल, किंवा शब्द संग्रहाचा कसा उपयोग करता येईल, किंवा शब्द संग्रहाचं महत्व काय, हे आपण आज शिकणार आहोत. म्हणजेच काय शिकणार आहोत आपण? vocabulary शिकणार आहोत. ठीक आहे, vocabulary म्हणजेच शब्द संग्रह, शब्दांचा समूह. बरोबर, आता आपण बघितले आहे इथे मी तुम्हाला मराठीमध्ये पण आणि इंग्लिश मध्ये असं दोन्ही यामध्ये शब्द दिलेले आहेत. ठीक आहे, तर शब्द काय आहेत बरं? फळ आहे. फळ म्हणजे काय? फ्रुट्स. फळ म्हणजे काय असतं तर फ्रुट्स, सर्व प्रकारची फळं. फळं कोणती कोणती असतात बरं? ऍपल, बनाना, ओके, ऑरेंज, मँगो, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ही सगळी काय झाली? फळं झाली. बरोबर, पाइन ऍपल, ऍपल, मस्कमेलन, वॉटरमेलन, किवी, ड्रॅगन फ्रूट, ही सगळी काय आहेत तर फळं आहेत. बरोबर, आता दुसरं आहे झाड. झाड म्हणजेच काय? ट्री. झाड म्हणजेच ट्री. आता ट्री आपण रस्त्याने जेव्हा जात असतो किंवा गार्डन मध्ये जातो तेव्हा आपल्याला रस्त्याच्या साईडला किंवा गार्डन मध्ये काय दिसतात? खूप सारी झाडं दिसतात. ती झाडं म्हणजेच काय? त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ट्री असं म्हणतात. तर TREE, ट्री. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे पाणी. पाणी म्हणजेच वॉटर. आता आपण रोज पाणी पितो. बरोबर, ते काय आहे? वॉटर आहे. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? वॉटर असे म्हणतात. आता नेक्स्ट आहे घर. घर म्हणजेच हाऊस. HOUSE, हाऊस. हाऊस म्हणजे घर. बरोबर, आता नेक्स्ट आहे आई. आई म्हणजे मदर. आपण आईला इंग्लिश मध्ये काय म्हणतो तर मदर असे म्हणतो. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे बाबा. बाबा, बाबांना इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? फादर. काय म्हणतो? फादर असे म्हणतो. बरोबर, आता नेक्स्ट आहे खिडकी. खिडकीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात तर विंडो असे म्हणतात. काय म्हणतात? विंडो. काय शब्द आहे? तर शब्द आहे विंडो. ठीक आहे, पुस्तक. पुस्तक म्हणजे काय
तर पुस्तक म्हणजे आहे बुक, BOOK बुक. ठीक आहे. नंतर आता शाळा, शाळेला काय म्हणतात? स्कूल असं म्हणतात. खाणे, आपण जेवतो त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? टू ईट. काय म्हणतात? टू ईट असं म्हणतात. पुढचं आहे खेळ, खेळला इंग्लिश मध्ये गेम असं म्हणतात किंवा प्ले असं म्हणतात. आता नेक्स्ट आहे बॉल, बॉलला इंग्लिश मध्ये बॉलच म्हणतात. ठीक आहे. मराठीमध्ये चेंडू म्हणतात, इंग्लिश मध्ये बॉल म्हणतात. आता सूर्य, सूर्य म्हणजे काय? तर सन, सन म्हणजे सूर्य. ठीक आहे. नेक्स्ट आहे चंद्र, चंद्र म्हणजे मूल, चंद्र म्हणजे मूल. पक्षी, पक्षीचं इंग्लिश मध्ये बर्ड. कुत्रा डॉग, मांजर कॅट, फुलपाखरू बटरफ्लाय. ठीक आहे. भिंत वॉल, रस्ता रोड, गाडी व्हेकल किंवा कार किंवा बाईक. टू व्हीलरला सुद्धा गाडीच म्हणतात, फोर व्हीलरला सुद्धा गाडीच म्हणतात. पण इंग्लिश मध्ये टू व्हीलरला गाडीला टू व्हीलर, ज्या गाडीला दोन चाक असतात त्याला टू व्हीलर म्हणतात. आणि ज्या गाडीला चार चाकाची गाडी मोठी असते तिला फोर व्हीलर कार असे म्हणतात. आणि जे तीन चाकी असते त्याला काय म्हणतात? रिक्षा. रिक्षाला ऑटो रिक्षा असं म्हणतात. ठीक आहे. नंतर फुलला काय म्हणतात? फ्लॉवर. आणि रंगाला कलर. तारे म्हणजे स्टार. ठीक आहे. इथपर्यंत आला आहे सगळ्यांच्या लक्षात? आता हा शब्द समूह आपण घेतलेले आहे. आता नेक्स्ट बघणार आहे आपण MCQ, ते पण व्होकॅब्युलरी वरती. ठीक आहे. आता इकडे बघा ऑप्शन काय आहे आपल्याकडे? A, B, C, D. आता आपल्याला काय करायचंय? योग्य जो पर्याय आहे त्याला काय करायचंय? हायलाइट करायचं आहे. ठीक आहे. हा आपला सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे की नाही? MCQ. चला आता आपण MCQ बघणार आहे. दिसत आहे का सगळ्यांना? MCQ काय आहे बरं? पहिला प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न आहे फळ या शब्दाचा इंग्रजी अर्थ काय? फळ, फळ म्हणजे काय मुलांनो? आता इकडे जाऊया आपण या पानावरती किंवा या पानावरती. ठीक आहे. आता इथे सांगा, मी फळ म्हणून काय घेतलेलं आहे इथे? इंग्लिश, त्याचा अर्थ काय आहे बरं? इंग्लिश काय आहे त्याचा मीनिंग? किंवा इंग्लिश मध्ये फळाला काय म्हणतात? फळाला काय म्हणतात? तर फ्रूट असे म्हणतात. तर आता बघूया आपल्याला जवळ फ्रूट हा ऑप्शन आहे का? फ्रूट ऑप्शन आहे? कुठे आहे? ऑप्शन ए काय आहे? व्हेजिटेबल. व्हेजिटेबल म्हणजे काय? फळभाज्या किंवा सर्व प्रकारच्या भाज्या, सगळ्या भाजीचे प्रकार, याला एकत्र शब्द, सगळ्या भाज्यांचं एकत्र तुम्ही एकदा लिस्ट केली तर त्याला आपण काय म्हणतो? इंग्लिश मध्ये व्हेजिटेबल म्हणतो. काय म्हणतो? व्हेजिटेबल. ओके. आता फ्रूट, फळ म्हणजे व्हेजिटेबल आहे का? नाही. फळ वेगळी, भाज्या वेगळ्या असतात. बरोबर. तर फ्लावर म्हणतात का? लीफ म्हणतात का फक्त? नाही. तर त्याला काय म्हणतात? फ्रूट असं म्हणतात. आता फ्रूट ऑप्शन आपल्याकडे आहे. ऑप्शन कोणता आहे? फ्रूट ऑप्शन बी आहे. म्हणून आपण बी हा पार्ट कलर केलेला आहे. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? आता पुढचं बघूया. झाड म्हणजे काय?
झाड म्हणजे काय? आता मला इकडे सांगा, झाड म्हणजे काय असतं? प्लांट, ट्री, रूट, फ्लावर. प्लांट म्हणजे काय असतं? झाडच असतं, पण झाडाचा छोट्या झाडाला आपण प्लांट म्हणतो. प्लांट म्हणजे काय? प्लांट म्हणजे रोपट, बरोबर. म्हणजे झाड अजून मोठं झालेलं नाही, जे अजून छोटच आहे, त्याची अजून पूर्णपणे वाढ झालेली नाही, त्याला काय म्हणतात? प्लांट असं म्हणतात इंग्लिशमध्ये. ठीक आहे, आणि मराठीत रोपट आपण म्हणतो त्याला, बरोबर. तर ते रोपट असतं, झाड असतं का? नाही. मग काय म्हणतात बरं झाडाला? ऍक्च्युअल शब्द काय आहे किंवा परफेक्ट मॅच वर्ड कोणता असतो बरं? रूट आणि फ्लावर. रूट म्हणजे काय? मुळे, झाडाची मुळे. आणि फ्लावर म्हणजे झाडाचं फूल. तर आता ही झाडाची पार्ट्स झाली, रूट आणि फ्लावर. आपल्याला एक्झॅक्ट वर्ड काय घ्यायचा आहे? तो म्हणजे ट्री. का बरं ट्री? कारण ट्री म्हणजेच झाड. तर आता आपला योग्य शब्द आपल्याला सापडला आहे, बरोबर. आपण तो आता कलर करणार आहे इथे. अशा प्रकारे आपण हा कलर करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे, पाणी कशाला म्हणतात? पाणी म्हणजे काय? फायर, एअर, वॉटर, सॉइल. आता हे सगळे पृथ्वी तलावर आपल्याला सापडतात. आग सापडते, एअर सापडते. एअर म्हणजे काय? हवा. फायर म्हणजे आग, वॉटर म्हणजे पाणी, आणि शेवटचा ऑप्शन आहे सॉइल. सॉइल म्हणजे काय? तर माती. ठीक आहे. आता आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आपण काय घेणार आहोत बरं ऑप्शन? इकडे बघा सगळ्यांनी, ऑप्शन बी आहे, त्याला सर्कल आहे. आता आपल्याला हायलाइट करायचं आहे. आपण काय शोधत आहोत? पाण्याचा इंग्लिश वर्ड. पाणी कशाला म्हणतात? तर ऑप्शन सी, वॉटर. काय म्हणतात? वॉटर असे म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण, घर म्हणजे काय? घर म्हणजे काय? घर म्हणजे हाऊस, रोड, स्कूल, डोर. रोड म्हणजे काय येतं? तर ठीक आहे. आता घर म्हणजे ऑप्शन काय आहे आपल्याकडे? रोड आहे, हाऊस आहे, स्कूल आहे, डोर आहे. तर ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी आहे. ठीक आहे, म्हणून आपण ऑप्शन बी हाऊसला कलर करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, आई या हा शब्द कोणासाठी वापरतात? आई हा शब्द, आईला इंग्लिश मध्ये काय म्हणतात बरं? तर आईला इंग्लिश मध्ये मदर म्हणतात, बरोबर. ऑप्शन बी आपण ऑप्शन सी कलर केलेला आहे, ऑप्शन सी. ठीक आहे. पुस्तक म्हणजे काय? तर पुस्तक म्हणजे पेन, बुक, बॅग, डेस्क. काय असतं बरं पुस्तक म्हणजे? पुस्तक म्हणजे असतं बुक. तर आपण ऑप्शन बी हा कलर करणार आहे. ठीक आहे, बरोबर. अशा प्रकारे आपल्याला उत्तर शोधायची आहेत. आता नेक्स्ट घ्या, शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे काय? आता आपण इकडे लिहून घेणार आहोत ए बी सी
आता शाळा या शब्दाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात बरं? शाळा म्हणजे स्कूल, हॉस्पिटल, मार्केट की पार्क? स्कूल म्हणजे शाळा, हॉस्पिटल म्हणजे दवाखाना, मार्केट म्हणजे भाजी मार्केट असतं बरोबर, भाजी मंडई, आणि पार्क म्हणजे गार्डन किंवा बगीचा, बगीचा असतो बरोबर. तर बाग किंवा बाग, पार्क म्हणजे बाग, बगीचा बरोबर. आणि अजून एक वर्ड आहे गार्डन. तर कोणता योग्य शब्द आहे बरं स्कूल शाळेसाठी? स्कूल हा शब्द योग्य आहे, म्हणून आपण ऑप्शन ए हा हायलाइट केलेला आहे. आता फुल या शब्दाचा इंग्रजी अर्थ काय? फुल म्हणजे काय? लीफ, ट्री, फ्लावर, फ्रूट. तर काय ऑप्शन बरोबर आहे? ऑप्शन सी, फ्लावर म्हणजे फुल. मराठी शब्द फुल आहे, इंग्लिश मध्ये काय म्हणतात? फ्लावर असं म्हणतात, म्हणून ऑप्शन सी आपण इकडे हायलाइट करून घेतलेला आहे. बॉल म्हणजे काय? बॉल म्हणजे काय? टॉय, बॉल, सर्कल, व्हील. आता इथे आपल्याजवळ बॉल ऑप्शन नसतं तर आपण टॉय ऑप्शन सिलेक्ट केला असतं. काय कारण बॉल ही काय आहे? खेळणी आहे. पण आपल्याकडे ऑलरेडी बॉल हा ऑप्शन आहे, म्हणून आपण ऑप्शन बी हा कलर करणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. वाचायचं, एकदा नाही समजलं दोनदा तीनदा वाचायचं, पण आपला प्रॉपर वेळ घ्यायचा आहे आणि प्रॉपर वेळेतच सोडवायचं आहे, जास्त वेळ घालवायचा नाही. एकदा आन्सर समजलं की पटकन टिक करायचं आहे. ठीक आहे, पण सगळे ऑप्शन्स चेक करायचे आहेत. एक वाचलं आणि लगेच टिक करून द्यायचं नाही, सगळे प्रॉपर ऑप्शन्स वाचायचे. ठीक आहे. आता बघा, चंद्र याचा इंग्रजीत अर्थ काय? चंद्र म्हणजे काय? स्टार, प्लॅनेट, मून, सन. आता स्टार म्हणजे तारे, प्लॅनेट म्हणजे इतर ग्रह, जसं की मंगळ आहे, बुध आहे, गुरु आहे, शुक्र आहे, नेपच्यून आहे, पृथ्वी सुद्धा ग्रहच आहे, आपण पृथ्वीवर राहतो. सूर्य सुद्धा काय आहे? ग्रह आहे. आणि चंद्र सुद्धा पण ग्रहच आहे. पण आपल्याला प्लॅनेट शोधायचा आहे का? नाही. इथे तर दुसरे ऑप्शन असते आणि प्लॅनेट शब्द असता तर आपण प्लॅनेट घेतला असतं का? कारण तो थोडासा रिलेटेड आहे चंद्राशी. पण इथे चंद्र ऑलरेडी आपल्याला शब्द दिलेला आहे ना, मग कशाला दुसरा ऑप्शन घ्यायचा आपण? स्टार म्हणजे सगळ्या प्रकारची तारे, प्लॅनेट म्हणजे सगळी ग्रह, मून म्हणजे चंद्र आणि सूर्य म्हणजे सन. तर आपल्याकडे मून हा ऑप्शन आहे ना अवेलेबल, म्हणून आपण ऑप्शन सी हा हायलाइट करणार आहे. ऑप्शन सी हा राईट पर्याय आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण काय बघणार आहोत बरं? तर हे जी वर्ड्स आहेत किंवा त्यांचा अर्थ आहे हे तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट एकदा घ्या, म्हणजे तुम्हाला वर्ड्स कोणते असतात हे एकदा लक्षात येईल. ठीक आहे. ठीक आहे, आता बघा, याचा स्क्रीनशॉट घ्या सगळ्यांनी. घेतला? याचा सुद्धा घ्या. घेतला? ठीक आहे. आता हे एवढी सगळी आपण एमसीक्यू सॉल्व्ह केलेली आहेत. ठीक आहे, असंच एमसीक्यू ची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. काही अडचण आल्यास मला तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू.